नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आजपासून एक नवीन टेस्ट सिरीज बघतोय आणि टेस्ट सिरीज ही आपली परीक्षेच्या अगोदर रिव्हिजन टेस्ट सिरीज म्हणून असेल। 5.0 या टेस्ट सिरीज मध्ये आज आपण मिक्स क्वेश्चन घेऊन तुमच्या समोर येत आहे। आजपर्यंत आपल्या सगळ्या टेस्ट या टॉपिक नुसार होत्या, म्हणजे टॉपिक नुसार आपण प्रश्न काढायचो, त्याचं विश्लेषण घ्यायचो आणि तो एरिया सांगायचो जो की परीक्षाला आयोग त्या प्रश्न तिथे विचारू शकतं, अशा एरियावर ते क्वेश्चन असायचे। पण सगळ्यात महत्त्वाचं, आता क्वेश्चन पेपर देत असताना आपण इथं 5.0 ही टेस्ट सिरीज आपण लॉन्च करत असताना त्यामध्ये आपण मिक्स क्वेश्चन टाकलेत। त्यातले पहिले 4 पेपर हे 2024, 2023, 2022 आणि 2021 ह्या वर्षाच्या आधारावर असतील आणि आजचा जो आपला हा पेपर असणार आहे तो 2024 ला कंबाईनला गट ब ला जसा पेपर विचारला होता त्या गट ब च्या पेपरच्या आधारावर हा पेपर असेल, लक्षात ठेवा। पहिले 4 पेपर आपल्याला त्या पॅटर्नचा अंदाज येईल तसे आपण सेट केलेले आहेत आणि त्याच्यानंतर बाकीचे मग पण सगळे मिक्स असतील, ठीक आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं, बाकीचे क्वेश्चन पण पेपरमध्ये क्वेश्चन विचारत असताना आयोगाचा एरिया कोणता आहे, त्या एरियावर आयोग संभाव्य प्रश्न कुठे विचारू शकतं, त्या पाठीमागच्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास करून ते प्रश्न सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल। रिव्हिजन साठी सुद्धा तुम्हाला ही टेस्ट सिरीज रिव्हिजन म्हणून वापरता येईल, ठीक आहे। तर तो एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न असेल तर 15 क्वेश्चन एका पेपर मध्ये असणार आहेत। अशा टोटल आपण 12 टेस्ट घेणार आहे। एक मंथ त्याची व्हॅलिडिटी असेल आणि एक लेक्चर तुम्ही 2 वेळा बघू शकता। तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही सांगा, 99 रुपये फक्त त्या टेस्ट सिरीजचे सगळ्यात महत्त्वाची किंमत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 99 मध्ये 12 पेपर आणि ते पण फुल विश्लेषण सहित हे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न असेल। त्यातला आज आपण पहिला पेपर बघूया। 5.0 मधला पहिला पेपर जे टेस्ट नंबर 1 आहे आणि तो पेपर तुम्हाला ॲपवर तिथं अपलोड केलेला आहे, त्याची प्रिंट मारा, समोर ठेवा आणि विश्लेषण लिहिताना तिथं व्यवस्थित लिहून घ्या, ज्याच्यावर तुम्हाला परीक्षेला पुढच्या काळात तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि परीक्षेला क्वेश्चन सुद्धा विचारले जातील। त्यातला पहिला क्वेश्चन, तर पहिला क्वेश्चन आहे बरोबर विधान ओळखा आणि मग तुम्हाला इथं बरोबर विधान ओळखा म्हणून 3 विधानं दिलेत। तर सगळ्यात महत्त्वाचं, पहिला, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय होते। दुसरा क्वेश्चन, भारतातील पहिल्या कामगार संघटनेपैकी एक असलेल्या बॉम्बे मिल अँड असोसिएशनची स्थापना नाम लोखंडे यांनी केली। आणि तिसरा प्रश्न, मद्रास मजदूर संघाची स्थापना बीपी वाडे यांनी केली, लक्षात ठेवा। तर सगळ्यात महत्त्वाचं, अ विधान, ब विधान आणि क विधान हे तिन्ही विधान बरोबर आहेत, म्हणजे अ ब क हे या प्रश्नाचं उत्तर आहे। म्हणून तुम्हाला खाली अ ब क असलेला 4 नंबर पर्याय दिसेल जे त्या प्रश्नाची माहिती देतं, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता पहिलं बघा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याच्यावर सारखा प्रश्न विचारला जातो। तर सगळ्यात महत्त्वाचं, आयटकचे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय राहिले होते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं, 31 ऑक्टोबर 1920 ला आयटकची काय झाली, स्थापना झाली, ठीक आहे। कामगारांचे प्रश्न सोडवणं हा आयटकचा सगळ्यात महत्त्वाचा काय होता, हेतू होता, लक्षात ठेवा। त्यामुळे कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी 31 ऑक्टोबर 1920 ला आयटक स्थापन झाली। एवढंच नाही तर आयटकनं 1940 ला ठराव मांडला होता, लक्षात ठेवा। 1940 ला आयटकनं काय ठराव मांडला होता, ज्या युद्धामुळे कामगारांना काही फायदा नाही त्या युद्धामध्ये कामगारांनी सहभाग घेऊ नये, लक्षात ठेवा। त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाचा कामगारांना काही एक फायदा नव्हता, त्यातून कामगारांचे प्रश्न सोडवले जाणार नव्हते, तर त्या युद्धामध्ये आपण सहभाग घ्यायचा नाही हा ठराव कोणत्या संघटनेनं मांडला, हा आयोगाचा प्रश्न होता आणि ती संघटना होती आयटक, लक्षात ठेवा। त्यानंतर आयटकचे सहसचिव म्हणून कोणी काम केलं होतं, तर ते काम करणारे व्यक्ती होते श्रीपाद अमृत डांगे, लक्षात ठेवा। त्यामुळे श्रीपाद अमृत डांगे आयटकचे सहसचिव होते। श्रीपाद अमृत डांगे यांचे 3 न्यूजपेपर होते। एक त्यांचं न्यूजपेपर होतं क्रांती, त्यानंतर त्यांचं दुसरं न्यूजपेपर होतं दि सोशलिस्ट आणि त्यांचं तिसरं न्यूजपेपर होतं लोकयुद्ध। ह्या 3 न्यूजपेपर मधून त्यांनी कामगारांचे प्रश्न मांडण्याचा काय केला, प्रयत्न केला, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक सुद्धा त्यांचंच आहे, लक्षात ठेवा। तर गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलं, ज्याच्यामध्ये गांधीजींवर टीका आणि लेनिनची स्तुती केलेली आहे। टिळकांचा त्यांच्यावर सगळ्यात जास्त काय होता, प्रभाव होता, लक्षात ठेवा। तर असे व्यक्ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं श्रीपाद अमृत डांगे हे आयटकचे सहसचिव असलेले आपल्याला दिसतील, ठीक आहे। त्यामुळे आयटकचे पहिले अध्यक्ष कोण होते, लाला लजपत राय आणि कामगारांसाठी काम करणारी संघटना महत्त्वाची आहे। 1917 ला रशियामध्ये क्रांती झाली, त्याला रशियन राज्य क्रांती म्हणलं जातं।
त्यानंतर मात्र कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी आयटकचा जन्म भारतामध्ये झालेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, आयटक महत्वाचं आहे, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा आयटकचे अध्यक्ष राहिलेले आपल्याला दिसून येतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे आयटक महत्वाची. त्यानंतर भारतातील पहिल्या कामगार संघटनेपैकी एक असलेली बॉम्बे मिल अँड असोसिएशनची स्थापना नामू लोखंडेंनी केली, बरोबर. तर नामू लोखंडे यांनी 1884 मध्ये बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही संघटना स्थापन केली, ज्या संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवायचा त्यांनी प्रयत्न केला. एवढंच नाही तर दीनबंधू नावाचं न्यूजपेपर त्यांनी मुंबईमधून संपादित केलं, त्याच्यामधून त्यांनी कामगारांचे काय मांडले, प्रश्न मांडले. ठीक आहे, त्यामुळे नामू लोखंडे कामगार चळवळीमधलं महत्वाचं नाव. त्यांना सगळ्यात महत्वाचं कामगार चळवळीचं काय मानलं जातं, जनक मानलं जातं, लक्षात ठेवा. त्यामुळे नामू लोखंडे यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. नामू लोखंडे यांना 2 पदव्या देण्यात आल्या. एक राव बहादूर हा पण पुरस्कार त्यांना मिळाला आणि जस्टिस ऑफ पीस हा पण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. ठीक आहे, एवढंच नाही तर दैनिक गुराकी नावाच्या न्यूजपेपर मध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या कामगारांचे प्रश्न मांडलेत. विनायक भाले या नावाचं गुराकी नावाचं न्यूजपेपर होतं, पण विनायक भाले यांचं जरी गुराकी असलं तरी नामू लोखंडेंनी कंटिन्यू त्यातून कामगारांचे प्रश्न मांडलेले आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि 1897 ला प्लेगची साथ आल्यामुळं त्यांचा प्लेगच्या साथीमध्ये काय झाला, मृत्यू झाला. पण नामू लोखंडे महत्वाची व्यक्ती आहेत. मुंबईमध्ये परळच्या बागेमध्ये 10,000 कामगारांची सभा घेणारे व्यक्ती नामू लोखंडे होते आणि त्यातून त्यांनी आपल्या मागण्यांची यादी सरकारला सादर केली. सरकारनं त्याच्यावर 1892चा दुसरा फॅक्टरी ऍक्ट मंजूर केला. दुसरा फॅक्टरी ऍक्ट मंजूर होत असताना नामू लोखंडे यांचं योगदान सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, कारण त्यांनी ज्या पण डिमांड केल्या त्या दुसऱ्या फॅक्टरी ऍक्ट मध्ये मंजूर झाल्या. मग त्यांनी सरकारला कोणत्या डिमांड केल्या होत्या, तर सगळ्यात महत्वाचं सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:30 नंतर कामगारांना कामावर बोलवायचं नाही. दुपारी 1 ते दुपारी 1:30 या अर्धा तास विश्रांती असेल. आठवड्यातून 1 दिवस काय असेल, सुट्टी असेल. त्यामुळे रविवार हा सुट्टीचा दिवस ठरला, लक्षात ठेवा. त्यानंतर कारखान्यामध्ये पुरेसे पंखे लावा. कारखान्याला 7 वर्षातून एकदा रंग द्या. तारेच्या भोवती यंत्राचं कुंपण असावं. या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या पत्रामध्ये सरकारला सांगितल्या. सरकारनं त्याच्यावर 1892चा दुसरा फॅक्टरी ऍक्ट मंजूर केला, लक्षात ठेवा. त्यामुळे नामू लोखंडे महत्वाचे आहेत, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यामुळे ही सगळी माहिती नामू लोखंडेंच्या बद्दल माहिती असू द्या, प्रश्न बनू शकतो, लक्षात ठेवा. त्यानंतर मद्रास मजदूर संघाची स्थापना 1918 ला करण्यात आली होती. मद्रास मजदूर संघामध्ये 2 लोक होते, एक BP वाडिया होते आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं मुदलियार नावाचे व्यक्ती होते. त्यामुळे वाडिया आणि मुदलियार यांनी सगळ्यात महत्वाचं मद्रास मजदूर संघाची संघटना मद्रासमध्ये स्थापन केलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. त्यामुळे BP वाडिया महत्वाचे आहेत, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, तर सोबत हे सगळं लक्षात असू द्या, प्रश्न बनतात, त्यामुळे हे माहिती महत्वाची आहे. कामगार चळवळ बघत असताना 4 फॅक्टरी ऍक्ट करून जाणं गरजेचं आहे. एक 1881चा फॅक्टरी ऍक्ट, दुसरा 1892चा, तिसरा 1911चा आणि चौथा 1948चा. तर हे 4 फॅक्टरी ऍक्ट करा, त्यातल्या तरतुदीवर प्रश्न विचारतात. 1892च्या फॅक्टरी ऍक्ट मध्ये काय होतं त्याचा आपण आताच अंदाज बघितला, तिथे या सगळ्या गोष्टी होत्या, लक्षात ठेवा. आणि नामू लोखंडेंनी तिथे योगदान दिलेलं. ठीक आहे, त्यामुळे महत्वाचं परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो. अबक हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे. आणि कामगार चळवळ विशेष करा, कारण का प्रत्येक परीक्षेला कामगारांवर गेल्या वर्षी 2-2 प्रश्न आलेत. गट ब ला 2 प्रश्न होते आणि गट क ला 2 प्रश्न होते. ठीक आहे, त्यामुळे ते महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, तर दुसरा प्रश्न 1857च्या उठावाबद्दल विचारलाय. प्रश्न काय होता, 1857च्या उठावामध्ये रंगो बापूजी गुप्ते यांनी सातारा मधून काम केलं होतं. तर सातारा प्रांतामध्ये त्यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केला, पण तेव्हा त्यांच्या सोबत खालीलपैकी कोणते सहकारी होते, लक्षात ठेवा. आपण कंबाईनचा अभ्यास करतोय, आपल्याला कंबाईनच्या परीक्षेमध्ये आयोग सदस्य विचारतं. आपल्याला सदस्याची नावं माहिती असणं गरजेचं आहे, कारण सदस्य माहिती असतील तर परीक्षेला प्रश्न सुटतात. कारण 10 प्रश्नापैकी गेल्या वर्षी कंबाईनला गट ब ला 7 प्रश्न सदस्यांवर होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे लक्षात असू द्या, 10 पैकी जर 7 प्रश्न सदस्यांवर येत असतील तर सगळ्यात महत्वाचा अभ्यास करत असताना ते नाव
नावं लक्षात ठेवणं आपलं काम आहे आणि सहज लक्षात राहतात. तो एरिया कव्हर करत असताना कोणता व्यक्ती होता कोणता व्यक्ती नव्हता अशा अर्थानं जर आपण विचार केला तर ते नावं सहज आपल्या लक्षात राहतात. कारण प्रश्न सदस्यांवर येतात तर आयोगाची डिमांड जर सदस्य विचारणं असेल तर आपलं पण काम आहे ते सदस्य लक्षात ठेवणं. त्यामुळे सदस्य लक्षात ठेवायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं रंगो बापूजी गुप्तेंनी उठाव केला सातारामधून, पण त्यांच्या सोबत सहकारी कोण होतं लक्षात ठेवा. सातारा प्रांतामध्ये त्याने सगळ्यांनी मिळून इंग्रजांना विरोध केला होता. तर सगळ्यात महत्वाचं सातारा हे पहिलं संस्थान होतं जे डलहौसीनं काय केलं होतं, खालसा केलं होतं. लक्षात असू द्या. त्यामुळे सातारा हे पहिलं संस्थान होतं जे डलहौसीनं खालसा केलं. त्यासाठी त्यानं कारण लावलं होतं दत्तक वारस नामंजूर. आणि दत्तक वारस नामंजूर हे कारण लावताना त्यानं सातारा हे पहिलं संस्थान 1848 ला खालसा केलं. पण त्या साताऱ्याचे दिवाण होते, तिथं राजा होते प्रतापसिंह, पण प्रतापसिंहाचे दिवाण होते रंगो बापूजी गुप्ते. त्यांनी मात्र सगळ्यात महत्वाचं इंग्रजांकडून ते संस्थान वापस मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नाला त्यांना यश आलं नाही. रंगो बापूजी गुप्ते यांच्यासोबत अजून एक नाव लक्षात ठेवा. त्या व्यक्तीचं नाव होतं यशवंतराव शिर्के. तर यशवंतराव शिर्के आणि रंगो बापूजी गुप्ते या दोन लोकांनी संस्थान वाचवायचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. मग ते वापस परत आले आणि त्यांनी बोर पासून बेळगाव पर्यंत हिंडून सगळ्या लोकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बोर पासून बेळगाव पर्यंत हिंडून त्यांनी सगळ्या आदिवासी समुदायाला तिथे एकत्र केलं आणि आदिवासी समुदायाला सगळं एकत्र करून भिल्ल कोळी या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी इंग्रजांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तिथं काय घडवून आणला, उठाव घडवून आणला. हा उठाव घडवून आणणारे नेतृत्व होतं रंगो बापू गुप्ते यांचं लक्षात ठेवा. त्यामुळे रंगो बापूजी गुप्ते यांचं नेतृत्व, पण त्या नेतृत्वाला मदत करणारे त्यांच्या सोबतचे काही सहकारी होते. त्या सहकार्यांमधलं नाव होतं सीताराम कबाडे. सीताराम कबाडे हे रंगो बापूजी गुप्ते यांचे मेहुणे होते लक्षात ठेवा. त्यांनी सुद्धा त्यांना मदत केली होती. केशव निळकंठ छत्रे हे सुद्धा त्यांच्या सोबतचे सहकारी होते. गणेश सकाराम कारकानीस हे सुद्धा त्यांच्या सोबतचे सहकारी होते. आप्पा येनवडेकर हे सुद्धा त्यांच्या सोबतचे सहकारी होते. नंतर यारिया मारिया मांग हे सुद्धा त्यांच्या सोबतचे काय होते, सहकारी होते लक्षात ठेवा. त्यानंतर शंकर तोरस आपलं पावसकर नावाचे एक व्यक्ती होते, ते सुद्धा त्यांच्या सोबतचे सहकारी होते. पावसकरनी तर त्यांना 800 तोफ गोळे बनवून दिले होते लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने या सगळ्या लोकांनी त्यांना मदत केली होती आणि हे सगळे लोक रंगो बापूजी गुप्ते यांचे काय होते, सहकारी होते लक्षात ठेवा. पण रंगो बापूजी गुप्ते यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी ट्रॅप रचला होता आणि त्याची सगळी जबाबदारी इंग्रजांनी बोरचे संस्थानिक होते, त्यांचं नाव रघुनाथ होतं लक्षात ठेवा. त्यांच्याकडे ती सगळी जबाबदारी दिली होती आणि रघुनाथनी एका व्यक्तीला नेमलं होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं कृष्णाजी शिंदकर आणि कृष्णाजी शिंदकर या व्यक्तीनं पुढच्या काळामध्ये रंगो बापूजी गुप्ते यांना पकडून इंग्रजांच्या हाती दिलं होतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं रंगो बापूजी गुप्तेंना पकडणारे कोण होते, तर ते कृष्णाजी शिंदकर होते लक्षात ठेवा. परीक्षेला क्वेश्चन हा विचारला होता. बोर्डचे संस्थानिक रघुनाथ यांच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन आलेला आहे आणि या दोघांनी मदत केली होती इंग्रजांना आणि अशा पद्धतीने रंगो बापूजी गुप्ते इंग्रजांच्या हाती लागले. पुढे काही काळ जेलमध्ये राहिल्यानंतर त्यांचा संघर्ष बंद झाला. पण हा सगळा संघर्ष एका व्यक्तीनं 600 पानाच्या पुस्तकात मांडला. त्या 600 पानाच्या पुस्तकाचं नाव होतं रंगो बापूजी लक्षात ठेवा. रंगो बापूजी हे 600 पानाचं पुस्तक एका व्यक्तीनं लिहिलं. त्या व्यक्तीचं नाव होतं प्रबोधनकार ठाकरे. आणि मग प्रबोधनकार ठाकरे यांनी हे पुस्तक जरी लिहिलं असलं तर हे पुस्तक लिहिण्यासाठी 5000 रुपयाची मदत ज्यांनी केली होती का, ते व्यक्ती होते शाहू महाराज लक्षात ठेवा. तर शाहू महाराजांनी ती 5000 रुपयाची मदत केलेली. ठीक आहे. त्यामुळे रंगो बापूजी 600 पानाचा ग्रंथ लिहून तयार झाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा सातारामध्ये झालेला उठाव होता. आदिवासी लोकांचं संघटन करून त्यांनी सगळ्यात महत्वाचा इंग्रजांना लढा दिला. पण त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला होता, कोणत्या वर्गाचं त्यांनी संघटन केलं होतं, तर हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यामुळे मदत करणारे कोण आहेत यांच्यावर प्रश्न विचारतात तर ते नाव ते सहकारी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढच्या काळामध्ये आयोगाची डिमांड आहे सदस्य सांगा, आपल्याला हे सदस्य माहित पाहिजे. ह्यांचंच नाही तर प्रत्येक व्यक्तीसोबत काम करणारे जे नाव आहेत का त्यांच्यावर लक्षात ठेवण्यासाठी विशेष भर द्या, कारण त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. 2024चा पेपर एकदा बघा. 2024च्या पेपरच्या आधारावरच हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सेट केलेला आहे लक्षात ठेवा आणि त्याला महाराष्ट्राची संबंध आहे म्हणून परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं सगळे त्यांच्या सोबतचे सहकारी होते म्हणून अबकड हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे लक्षात ठेवा. ठीक आहे.
त्यानंतर तिसरा प्रश्न, तर तिसरा प्रश्न, सती प्रथेबद्दल खाली दिलेल्या विधानांचा विचार करून अयोग्य विधान ओळखा. तर सगळ्यात महत्वाचं अयोग्य विधान ओळखा असं विचारलंय. तुम्हाला 4 विधानं दिलेत. पहिलं, सती प्रथेचा पहिला उल्लेख कुठं आला? हा प्रश्न अजून यायचा बाकी आहे, तो आजपर्यंतच्या पेपरमध्ये कधीच आला नाही. सती पद्धतीबद्दल भरपूर प्रश्न येऊन गेले, पण सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा सती पद्धत कुठं आढळली हा प्रश्न यायचा बाकी आहे. तर सती पद्धतीचा पहिला उल्लेख मध्य प्रदेश मधल्या येरण या ठिकाणी दिसून आला. पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर गोवा प्रांतामध्ये सती पद्धत बंद करण्यासाठी कोणत्या व्यक्तीने विशेष प्रयत्न केले? अल्बुकर्क, जो पोर्तुगीजांच्या सत्तेचा दुसरा काय होता? गव्हर्नर होता. बरोबर आहे. तर सगळ्यात महत्वाचं, गोवा प्रांतामध्ये सती प्रथा बंद करण्यासाठी अल्बुकर्कचं विशेष असं योगदान राहिले. हे वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य, महाराष्ट्रामध्ये सती प्रथा बंद करण्यासाठी एल्फिस्टनला जगन्नाथ शंकर सेठनी मदत केली. हे वाक्य बरोबर आहे, कारण महाराष्ट्रातून सती पद्धतीसाठी प्रयत्न करणारे कोण होते? तर जगन्नाथ शंकर सेठ होते. पण जेव्हा 1823 ला अर्ज केला होता तेव्हा मुंबईचा गव्हर्नर कोण होता? तर त्या व्यक्तीचं नाव होतं एल्फिस्टन, लक्षात ठेवा. पण जेव्हा सती पद्धत बंद झाली 1829 ला, तेव्हा एल्फिस्टन नव्हता, तेव्हा महाराष्ट्राचा गव्हर्नर मुंबईचा मालकम होता. त्यामुळे मालकमला सुद्धा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये नाव कोणाचं जातं? जगन्नाथ शंकर सेठ यांचं जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, अर्ज करतानाचा गव्हर्नर आणि पद्धत बंद झाल्यानंतरचा गव्हर्नर जरी वेगळा असला तरी सती पद्धतीसाठी महाराष्ट्रातून आवाज उठवणारे प्रयत्न करणारे एकमेव व्यक्ती, त्यांचं नाव होतं जगन्नाथ शंकर सेठ, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हे तिसरं पण बरोबर आहे. जर 3 विधानं बरोबर असतील आणि आपल्याला जर अयोग्य ओळखायला सांगितलं असेल तर डोळं झाकून उत्तर लिहायचं. ते 4 नंबर अयोग्य असू शकतं. कारण का? कारण 3 बरोबर आहेत, लक्षात ठेवा. मग चौथं वाक्य वाचून घ्यायचं. 1829 मध्ये सती प्रथा बेंटिंगने कायदा करून संपूर्ण भारतामध्ये बंद केली. हे वाक्य चूक आहे, लक्षात ठेवा. कारण का? संपूर्ण भारतामध्ये पद्धत बंद नव्हती झाली. ती प्रथा 1829 ला फक्त बंगालमध्ये बंद झाली आणि 1830 ला ती प्रथा मुंबई आणि मद्रासमध्ये बंद करण्यात आली आणि नंतर हळूहळू मग पूर्ण भारतामध्ये ती प्रथा बंद करण्यात आली. पण पहिल्यांदा फक्त प्रथा बंगालमध्ये बंद झाली होती आणि कायदा केला होता 4 डिसेंबर 1829 ला. त्यामुळे 4 डिसेंबर 1829 ला कायदा करून ती प्रथा सगळ्यात महत्वाचं बंगालमध्ये पहिल्यांदा बंद करण्यात आली. ठीक आहे. त्यामुळे 4 वाक्य, जे चौथं वाक्य ते चुकीचं आहे, कारण तिथं संपूर्ण भारतात दिलंय, संपूर्ण भारतामध्ये नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सती पद्धतीबद्दल आपल्याला ह्या गोष्टी सांगता येतील. तर सगळ्यात महत्वाचं, 1823 ला सती पद्धतीचा अर्ज केला होता, त्याच्यावर 2 लोकांच्या सह्या होत्या, राजाराम मोहन राय आणि दुसरी सही होती जगन्नाथ शंकर सेठ. पण जेव्हा पद्धत अर्ज केला होता तेव्हा भारताचा गव्हर्नर ऍडम्स होता 1823 ला आणि मुंबईचा गव्हर्नर एल्फिस्टन होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण जेव्हा पद्धत बंद झाली तेव्हा भारताचा गव्हर्नर बेंटिंग होता आणि सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्राचा गव्हर्नर मालकम होता. ठीक आहे. त्यामुळे अर्ज करताना गव्हर्नर कोण होता आणि पद्धत बंद झाली तेव्हा गव्हर्नर कोण होता, त्यांना घेऊन पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ती माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. 1823 ला अर्ज केला होता, 1829 ला पद्धत बंद झालेली आपल्याला सांगता येते. तर गेल्या वर्षी कंबाईनला प्रश्न होता. कोणता प्रश्न होता? तर सगळ्यात महत्वाचं, सती जाणं म्हणजे शास्त्राच्या संमतीनं घडवून आणलेला खून आहे असं कोण म्हणलं? तर असं म्हणणारे व्यक्ती कोण होते? राजाराम मोहन राय होते, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रश्न विचारला. आता पाठीमागचा प्रश्न हा का टाकला? तर प्रश्न होता कोल्हापूरमध्ये नेतृत्व करणारे कोण होते? तर रामजी शिरसाट, त्यांच्यावर प्रश्न होता. म्हणून तुम्हाला इथं महाराष्ट्रामधल्या साताऱ्याचे काय सांगितले? तर सगळ्यात महत्वाचं सहकार्य ओळखायला लावले. हा प्रश्न 2024 नुसार टाकला. कारण का? प्रश्न पहिलाच होता कामगार गिरण्या कुठं उदय झाला नाही का, गिरण्यांचा वगैरे कामगारांच्या संघटनेवर प्रश्न, म्हणून तुम्हाला इथं सगळ्यात महत्वाचं कामगारांच्या संघटना टाकल्या. आपला कामगार हितवर्धक सभेवर प्रश्न होता म्हणून इथं तुम्हाला आयटक वगैरे या संघटना दिल्या. म्हणजे 2024 चा पेपर ज्या टॉपिकवर सेट झाला तर त्या टॉपिकवरच प्रश्न त्याच एरियावरती टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा पण लक्षात ठेवा. सती पद्धतीबद्दल प्रश्न होता. मग आजपर्यंत सती पद्धतीबद्दल काय यायचं राहिलंय ते तुम्हाला प्रश्नामध्ये सेट करून दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आजपर्यंत जे यायचं राहिलेलं असतं का त्याच्यावर पुढच्या काळामध्ये परीक्षेला काय विचारला जातो क्वेश्चन, आणि ह्या क्वेश्चन
क्वेश्चनचा आपल्याला अंदाज आला पाहिजे, कारण का आपण बघतो PYQ लक्षात ठेवा, आणि जेव्हा आपण PYQ करून जातो का तेव्हा तो अंदाज आल्याशिवाय राहत नाही, कारण PYQ ही सगळ्यात महत्वाची यशाची गुरुकिल्ली आहे. काय जरी तुमचं नसलं तुम्हाला माहिती तर सगळ्यात महत्वाचं त्याच्यावर PYQ जे कोणते आलेत का ह्याचा प्रॉपर अभ्यास पाहिजे. आणि PYQ जर आपल्याला ओळखता आले कुठल्या टॉपिकवर येतात किंवा कसे विचारले जातात, आपण पुढचा सुद्धा अंदाज सहज काढू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त PYQ लक्ष द्या. आपल्या हिस्ट्रीमध्ये स्पेशल सांगायचं झालं तर 10 पैकी 2 ते 3 प्रश्न हे पाठीमागचे PYQ मधूनच विचारले जातात लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यापेक्षा जास्त म्हणलं तरी चालेल, पण कमीत कमी सांगतो 2 ते 3 तरी असतात. त्यामुळे PYQ येणं गरजेचं आहे. मग सतीबद्दल जर प्रश्न येत असेल तर पुढे विचारायचं जे राहिलंय का त्याच्यावर प्रश्न सेट केलेला आहे. याचा अर्थ तुम्हाला पुढच्या काळामध्ये ह्याचा नक्की फायदा होईल की आयोग कुठल्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन विचारतं आणि आयोगाने आजपर्यंत कोणते क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, तर हे सगळं लक्षात असू द्या, परीक्षेसाठी हे महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन आयोग जोडे ओळखा. आता 2024 ला प्रश्न काय होता, इकडे समाज आणि इकडे इसवी सन यांच्या जोड्या लावा. मग इथं काय दिलंय, व्यक्ती दिलाय लक्षात ठेवा, समाज आणि व्यक्ती यांच्या जोड्या लावा. तर सगळ्यात महत्वाचं अयोग्य जोडी ओळखायचं आहे. तर तुम्हाला 4 दिले आणि त्या 4 मध्ये संबंधित असलेला पुढे व्यक्ती दिलाय. तुम्हाला संबंधित व्यक्ती लक्षात यांच्या जोड्या आहेत. ठीक आहे, तर ब्राह्मो समाज ताराचंद चक्रवर्ती, बरोबर, हे बरोबर आहे. कारण का, कारण ब्राह्मो समाजाची संबंधित कोण आहेत, ताराचंद चक्रवर्ती आहेत. ताराचंद चक्रवर्ती हे सगळ्यात महत्वाचं ब्राह्मो समाजाचे पहिले कोण होते, सेक्रेटरी होते लक्षात ठेवा. सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलं होतं. प्रार्थना समाज महर्षी वीरा शिंदे, बरोबर, कारण डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून त्यांनी प्रार्थना समाजाचं काम केलं होतं. 1906 ला प्रार्थना समाजाची सातारामध्ये त्यांनी दीक्षा घेतली होती आणि बेळगाव पासून त्यांनी आपल्या कार्याला काय केली होती, सुरुवात केली होती. त्यामुळं सातारामध्ये महर्षी वीरा शिंदे महत्वाचे आहेत, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, सत्यशोधक समाज मामा परमानंद चुकीचा आहे लक्षात ठेवा, कारण मामा परमानंद यांचा सत्यशोधक समाजासोबत काही संबंध नव्हता. ते प्रार्थना समाजाचे काय आहेत, सदस्य आहेत. त्यामुळे प्रार्थना समाजाचे ते सदस्य होते, त्यांचा सत्यशोधक समाजासोबत संबंध नव्हता. त्यामुळे अयोग्य जोडी ओळखा, क नंबरची जोडी आपल्याला अयोग्य सांगता येईल. त्यानंतर डेक्कन सभा रानडे यांची होती. 1896 ला त्यांनी डेक्कन सभा स्थापन केली होती. त्यांच्यासोबत गोपाळकृष्ण कोण होते, गोखले होते लक्षात ठेवा. तर ते महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यामुळे ते पण बरोबर आहे. सार्वजनिक सभेमधून बाहेर आल्यानंतर रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केलेली आपल्याला दिसते. गोखलेंनी परत त्यांच्यासोबत काम केलं. ठीक आहे, त्यामुळे ब्राह्मो समाजाची स्थापना झाली होती 1828 ला. त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती 1867 ला. सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती 1873 ला आणि डेक्कन सभा होती 1896 ला. ठीक आहे, त्यामुळे अयोग्य जोडी ओळखा असा प्रश्न आहे, तर 3 नंबर तुम्हाला अयोग्य सांगता येईल. तर सगळ्यात महत्वाचं अजून एक लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही सामाजिक धार्मिक सुधारणा हा टॉपिक करता तेव्हा सगळ्यात महत्वाचं प्रत्येक समाज करा, पण त्या समाजामध्ये असणारे जे सदस्य आहेत का ते विशेष करून लक्षात ठेवा, कारण त्या सदस्यांवर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे ते सदस्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात, आणि ते सदस्य हे महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. प्रत्येक समाजाचं करा. आर्य समाजाची स्थापना 1875 ला झाली, ज्याला या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. आपण लवकरच 100, 150, 200, 250, 300 वर्षाच्या घटना युट्यूबला बनवणार आहे. युट्यूबवरून त्या सगळ्या घटना व्यवस्थित बघा. येणाऱ्या कंबाईनला 2 ते 3 प्रश्न त्याच्यामधून असतील, 100% असतील, कारण सगळ्या घटना काढलेल्या आहेत. लवकरच तो व्हिडिओ घेऊन तुमच्याकडे येतो लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर 12 जून 1905, तर 12 जून 1905 ला स्थापन झालेल्या भारत सेवक समाज या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या सदस्यांचा समावेश होता. म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथं विचारलेत सदस्य. ठीक आहे, त्यामुळे भारत सेवक समाजामध्ये कोण होतं हे आपल्याला माहित असायला पाहिजे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं भारत सेवक समाजामध्ये खालीलपैकी कोणत्या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या सदस्यांचा समावेश होता. तर सगळ्यात महत्वाचं नाम जोशी, त्यानंतर गोपाळ देवधर, त्यानंतर हृदयनाथ कुंजरू आणि त्यानंतर सीताराम बोले, हे 4 सदस्य दिलेत. तर लक्षात ठेवा 12 जून 1905 ला आपलं भारत सेवक समाज, ज्याला तुम्ही सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी असं पण म्हणू शकता, तर ही संस्था किंवा ही संघटना गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केली.
पण त्या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या सदस्यांचा समावेश होता असा हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. मग त्यामध्ये नामजोशी होते, त्यांनी त्या संघटनेमध्ये काम केलं होतं. गोपाळ देवधर होते, ते त्या संघटनेमधले सदस्य होते. हृदयनाथ कुंजरू होते, ते त्या संघटनेमध्ये मेंबर होते. सीताराम बोले यांचा त्या संघटनेमध्ये संबंध नव्हता, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं सीताराम बोले त्या संघटनेमध्ये सदस्य नव्हते, पण सगळ्यात महत्वाचं नामजोशी, देवधर आणि हृदयनाथ कुंजरू ह्या लोकांचा सहभाग होता. त्यामुळं अ, ब आणि क ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर सगळ्यात महत्वाचं 3 नंबर मध्ये तुम्हाला तो पर्याय दिसेल बघ, जे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर सांगता येतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कोण कोण होतं अजून, तर ठक्कर बप्पा ज्याने आदिवासीसाठी काम केलं ते सुद्धा होते, लक्षात ठेवा. कोडामणी नावाची व्यक्ती होते, ते सुद्धा त्या संघटनेमध्ये काय होते, सदस्य होते, लक्षात ठेवा. गोपाळ कृष्ण गोखले हे त्या संघटनेमधले काय होते, सदस्य होते. तर अशा सगळ्या लोकांनी त्या संघटनेमध्ये काम केलं होतं. त्यामुळे अबक हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने लक्षात असू द्या, सदस्य विचारतात. तर भारत सेवक समाजाचं कार्य काय होतं, तर भारत सेवक समाजाचं काम एकच होतं, देश सेवा करण्यासाठी कार्यकर्ते तयार करणं. त्यामुळे देश सेवा करण्यासाठी कार्यकर्ते तयार करणं यासाठी भारत सेवक समाज काय करायचा, काम करायचं, लक्षात ठेवा. त्यामुळे भारत सेवक समाज महत्वाचा आहे, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यानंतर अजून एक लक्षात ठेवा, 1911 एक संघटना स्थापन झाली, त्या संघटनेचं नाव होतं सोशल सर्व्हिस लीग, लक्षात ठेवा. तर सोशल सर्व्हिस लीग ही कामगारांची संघटना आहे, पण या संघटनेची स्थापना नामजोशी यांनी केली होती. कोणत्या व्यक्तीने केली होती, नामजोशी. आणि त्यांना मदत 2 लोकांनी केलेली, ते 2 लोक म्हणजे नरेंद्र द्रविड होते आणि गोपाळ देवधर होते, लक्षात ठेवा. त्यामुळे गोपाळ देवधर आणि नरेंद्र द्रविड ह्या लोकांनी त्या संघटनेची स्थापना केली. ठीक आहे. त्यामुळे गोपाळ देवधर आणि नरेंद्र द्रविड हे लोक महत्वाचे आहेत. आता पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न काय असणार, सोशल सर्व्हिस लीग या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या सदस्यांचा समावेश होता, आणि खाली मग तुम्हाला सदस्य देणार. कारण का आजपर्यंत आयोगानं सोशल सर्व्हिस लीग कोणाची होती हे 5-6 वेळा विचारून झालेला प्रश्न आहे, पण एक क्वेश्चन यायचा बाकी आहे, त्यामधले मेंबर सांगा. तर 3 मेंबर त्यामध्ये होते, नामजोशी, द्रविड आणि देवधर. हे नाव माहिती असणं गरजेचं आहे, त्यांच्यावर प्रश्न बनू शकतो. एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचं बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन ही कामगारांची संघटना कोणत्या व्यक्तीने स्थापन केली, तर बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन ही संघटना स्थापन करणारी व्यक्ती सुद्धा कोण आहेत, नामजोशी आहेत, लक्षात ठेवा. एवढंच नाही तर नामजोशी यांनी कोणत्या वर्तमानपत्रामधून कामगारांचे प्रश्न मांडले, तर त्या वर्तमानपत्राचं नाव किरण होतं, लक्षात ठेवा. किरण नावाच्या वर्तमानपत्रामधून कामगारांचे प्रश्न मांडणारे व्यक्ती कोण होते, तर त्यांचं नाव होतं नामजोशी. परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. एवढंच नाही तर नामजोशी यांनी सगळ्यात महत्वाचं काय, कामगार संघटना ज्या स्थापन होत होत्या का, त्या कामगार संघटनांना कायद्यानं संरक्षण प्रदान करावं यासाठी मुंबईच्या विधिमंडळामध्ये विधेयक मांडलं, आणि ते विधेयक 1926 ला पास पण झालं. आणि त्याच्यानंतर ट्रेड युनियन ऍक्ट पास झाला. तर ट्रेड युनियन ऍक्टच्या माध्यमातून कामगार संघटनांना संरक्षण प्रदान करण्याचं काम कोणी केलं, तर नामजोशी यांनी केलं. त्यामुळे कामगार चळवळीमधलं एक महत्वाचं नाव नामजोशी, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. आणि हे सगळं माहिती असू द्या, कारण ते महत्वाचे आहेत. त्यामुळं भारत सेवक समाज आणि सोशल सर्व्हिस लीग या संघटना महत्वाच्या, ज्यांच्यामधले सदस्य हा परीक्षेला पुढच्या काळात प्रश्न असू शकतो. त्यामुळे त्या संघटनेचा अभ्यास करणं आपण गरजेचं आहे. त्यामुळे अबक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सीताराम बोले या संघटनेमध्ये नव्हते, त्यांचा काही इथं संबंध नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या होम रूल चळवळीबद्दल विधानं दिलेत, आणि त्या विधानामध्ये तुम्हाला अचूक ओळखायचं आहे. मग आता हा प्रश्न 2024 ला कसा होता, होम रूल म्हणजे काय, 2024 ला प्रश्न कसा होता, होम रूल म्हणजे काय. आता तुम्हाला होम रूल बद्दल स्टेटमेंट दिलेत, लक्षात ठेवा. होम रूल म्हणजे स्वराज्य प्राप्ती, होम रूल म्हणजे परकीय गुलामगिरीतून मुक्तता, होम रूल म्हणजे स्वशासन. हा गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर. पण आता इथं होम रूल बद्दल तुम्हाला स्टेटमेंट दिलेत, त्यातून तुम्हाला बरोबर विधान ओळखायचे आहेत. तर याची सुरुवात, टिळकांच्या होम रूल चळवळीची सुरुवात एप्रिल 1916 ला झाली. आणि कुठं झाली, तर पुण्यामध्ये झाली, बरोबर. कारण पुणे हे त्यांच्या होम रूल चळवळीचं एक प्रकारे काय होतं, मुख्यालय होतं, लक्षात ठेवा. पण बेळगावमध्ये त्यांनी घोषणा केली होती, हे वाक्य लक्षात असू द्या. बेळगावमध्ये त्यांनी होम रूल चळवळीची घोषणा केली, आणि तिथंच ते म्हणले होते, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं, पुण्यामध्ये त्यांचं मुख्यालय होतं. त्यानंतर मुंबई वगळून
महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि बेरार या प्रांतात टिळकांची होम रुलिंग होती. बरोबर, कारण मुंबई प्रांतामध्ये येण्यासाठी 1908 ला टिळकांना बंदी घालण्यात आली होती. तेव्हा मुंबई प्रांतामध्ये स्वदेशी चळवळीचं त्यांनी नेतृत्व केलं होतं, पण सरकारनं मुंबई प्रांतामध्ये बंदी घातली. पण 1916 ला होम रूल चळवळ चालू करत असताना मुंबई प्रांत वगळून जेवढा मराठी भाषिक भाग आहे का तिथं टिळकांनी होम रूल चळवळ चालू केली. पण मुंबई प्रांतामध्ये कोणाची होम रूल चळवळ होती, तर त्या व्यक्तीचं नाव होतं ॲनी बेझंट. लक्षात ठेवा. त्यामुळे ॲनी बेझंट यांच्या होम रूल चळवळ मुंबईमधून आपल्याला दिसते, पण मुंबई प्रांत सोडून टिळकांची होम रूल चळवळ महत्वाची आहे. नंतर अध्यक्ष लोकमान्य टिळकांच्या होम रूल चळवळीचे जोसेफ बॅप्टिस्टा होते. बरोबर, महाराष्ट्रीयन ख्रिश्चन असणारे व्यक्ती जोसेफ बॅप्टिस्टा जे होम रूल चळवळीचे अध्यक्ष होते आणि सचिव होते न.ची केळकर. लक्षात ठेवा, एन.सी. केळकर. बरोबर, तर सचिव म्हणून केळकरांनी काम केलं होतं आणि जोसेफ बॅप्टिस्टा हे अध्यक्ष होते. त्यानंतर टिळकांची मराठा आणि यंग इंडिया ही वर्तमानपत्रे होम रूलचे महत्वाचे अंग होते. तर लक्षात ठेवा, चौथं वाक्य चुकीचं आहे, कारण टिळकांचं मराठा तर होतं पण यंग इंडिया त्यांचं नव्हतं, कारण यंग इंडिया ॲनी बेझंट यांचं आहे. लक्षात ठेवा, यंग इंडियाच्या जागेवर इथं केसरी असणं अपेक्षित होतं, कारण केसरी आणि मराठामधून त्यांनी होम रूलचं मत किंवा होम रूलचा प्रसार केला होता. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया, आता सॉरी यंग इंडिया पण ॲनी बेझंटचं नाही, ॲनी बेझंट यांचं न्यू इंडिया होतं. लक्षात ठेवा, यंग इंडिया बिपिनचंद्र पाल आणि महात्मा गांधी यांचं होतं. तर सगळ्यात महत्वाचं आपलं यंग इंडिया महात्मा गांधी आणि लाला लजपत राय यांचं होतं. न्यू इंडिया बिपिनचंद्र पाल आणि ॲनी बेझंट यांचा आहे. तर ॲनी बेझंटचं न्यू इंडिया आणि त्यांना सोबत कॉमनवेल्थ होतं. लक्षात ठेवा, त्यामुळे कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया याच्या माध्यमातून ॲनी बेझंटने होम रूलचा प्रसार केलाय. पण सगळ्यात महत्वाचं मराठा आणि केसरी हे टिळकाचे असलेले आपल्याला दिसतील. मग याचा अर्थ चौथं वाक्य चुकीचं आहे, पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे आणि तिसरं सुद्धा बरोबर आहे, म्हणून उत्तर असायला पाहिजे. लक्षात ठेवा, अचूक विधाने ओळखा. अबक बरोबर, अबक बरोबर असलेला पर्याय नंबर 3 आहे, तर तो आपल्याला त्याचं उत्तर सांगता येईल. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर लोकमान्य टिळकांनी बेळगावमध्ये घोषणा केली आणि पुण्याला त्यांनी मुख्यालय बनवलं, तिथून त्यांनी होम रूल चळवळ चालू केली. पहिल्यांदा 14,000 लोक हे टिळकांच्या होम रूल चळवळीचे सदस्य होते. त्यानंतर 33,000 लोक हे लोकमान्य टिळकांच्या होम रूल चळवळीचे काय झाले, सदस्य झाले. लक्षात ठेवा, आणि अशा पद्धतीने होम रूल चळवळ पुढे जात राहिली. त्यानंतर सप्टेंबर 1916 मध्ये ॲनी बेझंटची होम रूल चळवळ चालू झाली. ॲनी बेझंटच्या होम रूल चळवळीचे सचिव जॉर्ज आरुंडेल नावाची व्यक्ती होते. लक्षात ठेवा, तर जॉर्ज आरुंडेल हे आपल्याला त्यांचे सचिव सांगता येतील. त्यानंतर मद्रास प्रांत, त्यानंतर मुंबई प्रांत आणि उर्वरित महाराष्ट्र, आपलं उर्वरित भारत, इथं ॲनी बेझंट यांची होम रूल चळवळ आपल्याला दिसते. आणि होम रूल चळवळ मग ते पुढे घेऊन जाताना दिसतात. त्यांच्या होम रूल चळवळीचे सदस्य 7,000 होते आणि 2 न्यूजपेपर त्यांचे, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ, ज्याच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे होम रूल चळवळीबद्दल प्रश्न लोकमान्य टिळकांच्या होम रूलचा प्रश्न होता. अचूक विधान ओळखा, तर आपल्याला तिथं 3 विधानं बरोबर सांगता येतील. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर 1851 मध्ये ब्रिटिश इंडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली. त्या संघटनेचे पहिले सचिव सांगा. आता प्रश्न यायचा बाकी आहे, त्याच लेवलला हा पण प्रश्न विचारलेला आहे. आता गेल्या वर्षी प्रश्न काय होता, इंडियन असोसिएशन या संघटनेचे सचिव सांगा, आनंद मोहन बोस होते. पण आता संघटना विचारलाय ब्रिटिश इंडियन असोसिएशन, ज्याची स्थापना 1851 ला झाली होती आणि त्याचे सचिव होते देवेंद्रनाथ टागोर. लक्षात ठेवा, तर देवेंद्रनाथ टागोर हे पहिले सचिव म्हणून त्यांनी काम केलं होतं. तर सगळ्यात महत्वाचं, आपल्या भारतातील पहिली राजकीय संघटना म्हणून या संघटनेला ओळखलं जातं. या संघटनेचे अध्यक्ष राधाकांत देव होते. लक्षात ठेवा, त्यामुळे राधाकांत देव हे या संघटनेचे अध्यक्ष होते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, या संघटनेचे सचिव होते देवेंद्रनाथ टागोर, ज्यांच्यावर इथं प्रश्न येऊ शकतो. आणि या संघटनेचे सदस्य होते हरिश्चंद्र मुखर्जी. लक्षात ठेवा, ज्यांचं वर्तमानपत्र होतं हिंदू पॅट्रियट. आणि हिंदू पॅट्रियट हे जे न्यूजपेपर होतं, ते न्यूजपेपर मधून या संघटनेचे प्रश्न मांडले जायचे. या संघटनेमध्ये पहिल्यांदा जमीनदाराचे प्रश्न मांडले जात होते, पण नंतर मात्र उच्च वर्ग याच्यामध्ये सहभागी झाला, तेव्हा त्यांच्या डिमांड काय बनल्या, राजकीय बनल्या. लक्षात ठेवा. आणि या संघटनेनं ब्रिटिश पार्लमेंटला पत्र लिहून सांगितलं होतं 1853 चार्टर ऍक्ट मध्ये बदल करा. 1853 चार्टर ऍक्ट मध्ये बदल करा. नूतनीकरणासाठी पार्लमेंटला पत्र कोणी पाठवलं, असा प्रश्न यायचा बाकी आहे. आणि ते पत्र पाठवणारे व्यक्ती कोण होते, संघटना
संघटना कोणती होती? त्यांचं नाव ब्रिटिश इंडिया असोसिएशन होतं, लक्षात ठेवा. ब्रिटिश इंडिया असोसिएशन ह्या दोन संघटनेच्या एकत्रीकरणातून बनलेली संघटना आहे. एकाचं नाव होतं लँड होल्डर सोसायटी, लक्षात ठेवा, जी 1838 ला होती, आणि दुसऱ्या संघटनेचं नाव होतं बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. तर बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी होती 1843 ला. या दोन संघटनेमधून ही 4 नंबरची म्हणजे ही संघटना बनली होती. कोणती? त्या संघटनेचं नाव होतं ब्रिटिश इंडिया असोसिएशन. तर पहिले सचिव होते देवेंद्रनाथ टागोर, लक्षात ठेवा. प्रश्न बनू शकतो आणि ही संघटना महत्वाची आहे. तर 1853 च्या ट्रॅक्ट मध्ये बदल करा, हा पत्रव्यवहार पण त्यांनी सरकारला केला होता. ठीक आहे, प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे सगळ्यात महत्वाची सगळी नावं लक्षात ठेवा. आनंद मोहन बोस हे इंडियन असोसिएशन जी संघटना 1876 ला होती त्या संघटनेचे पहिले सचिव होते. हा गेल्या वर्षी कंबाईनला प्रश्न होता. म्हणजे याचा अर्थ कंबाईनच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला माहिती पाहिजे एखादी संघटना कोणत्या व्यक्तीने स्थापन केली, ती कधी स्थापन झाली, कुठल्या संघटनेमधून आली, त्याचं वैशिष्ट्य काय होतं, उद्दिष्ट काय होतं, आणि त्या संघटनेचा कार्यकारिणी काय होती. अध्यक्ष, सचिव, सेक्रेटरी, उपाध्यक्ष, सन्माननीय अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती पाहिजे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो. हिंदू पॅट्रियट मधून कुठली संघटना आपल्या डिमांड करायची, तर त्या संघटनेचं नाव होतं ब्रिटिश इंडिया असोसिएशन. तर लक्षात असू द्या, परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 1857 मध्ये इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्यासाठी स्थानिक राजपुत्रांचा पाठिंबा मिळवण्यासाठी खालीलपैकी कोण बिठूर, कालपी, दिल्ली, लखनौ असा प्रवास करून गेलं, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं, हा सगळा प्रवास कोणी केला जिथं लोकांचा पाठिंबा त्यांना मिळवून घ्यायचा होता. तात्या टोपे, बहादूर शाह जफर, नानासाहेब पेशवे आणि झाशीची राणी. तर असा सगळा प्रवास करणारं व्यक्तिमत्व म्हणजे नानासाहेब पेशवे होतं, लक्षात ठेवा. आणि नानासाहेब पेशवे यांनी 1857च्या उठावामध्ये कानपूर मधून नेतृत्व केलं होतं. परीक्षेला क्वेश्चन आला होता, लक्षात ठेवा. कानपूर मधून नेतृत्व करणारे कोण होते? नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशवेंना 2 लोकांची मदत होती. त्यातलं एक नाव होतं तात्या टोपे आणि दुसरं नाव होतं अजीमुल्ला, लक्षात ठेवा. तर अजीमुल्ला हे नाव खूप महत्वाचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे नानासाहेब पेशवे यांना सहकारी 2 लोक होते. तात्या टोपे हे सेनापती होते, लक्षात ठेवा, त्यांनी त्यांना मदत केली होती. आणि अजीमुल्ला हे व्यक्ती महत्वाचे आहेत. नानासाहेब पेशवे यांचे वकील बनून गेले होते. कारण का? कारण त्यांना नानासाहेब पेशवे यांची पेन्शन चालू करायची होती आणि त्यांना पदवी पेशवा जी होती का ती सुद्धा वापस मिळवायची होती. म्हणून अजीमुल्ला हे इंग्लंडला गेलेले आपल्याला दिसून येतील. त्यामुळे कानपूर मधून तिघांनी नेतृत्व केलं. पण त्यातलं महत्वाचं नेतृत्व कोणतं? तर नानासाहेब पेशवे. पण नानासाहेब पेशवे यांना पकडण्यासाठी जेव्हा कॅम्पबेल आला होता, लक्षात ठेवा, तिथं कॅम्पबेल हा इंग्रज अधिकारी होता, तेव्हा नानासाहेब पेशवे रातोरात कुठं पळून गेले होते? नेपाळला. परत ते भारतात आले नव्हते, ते नेपाळला गेले. परीक्षेला प्रश्न आला होता नेपाळला जाणारे कोण होते? तर सगळ्यात महत्वाचं नानासाहेब पेशवे. पण तात्या टोपे मात्र मदत करायला राणी लक्ष्मीबाई यांना आले होते, लक्षात ठेवा. आणि ते मग मध्य भारतामध्ये तिथं लढत होते. राणी लक्ष्मीबाई यांचा निधन झाल्यानंतर सुद्धा 10 महिने इंग्रजासोबत लढा उभा करणारे कोण होते? तर तात्या टोपे होते. पण तात्या टोपे सुद्धा त्यांच्या सोबतच्या एका सहकार्यामुळे पकडले गेले. त्यांचं नाव मानसिंग होतं, लक्षात ठेवा. म्हणून तात्या टोपेंना पुढं 18 एप्रिल 1859 ला सरकारनं MP मधल्या सिप्री या ठिकाणी फाशी दिली, लक्षात ठेवा. मानसिंग मुळे पकडले गेले आणि पुढे त्यांना फासावर जावं लागलं. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं बहादूर शाह जफर यांनी दिल्लीमध्ये नेतृत्व केलं होतं आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी होते बख्त खान. त्यामुळे बख्त खान आणि बहादूर शाह जफर हे इंग्रजांच्या विरोधात कुठं लढत होते? तर ते दिल्लीमध्ये लढत होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे निकोल्सन आणि हडसन हे 2 अधिकारी तिथं होते, लक्षात ठेवा. तर निकोल्सन आणि हडसन या दोघांनी दिल्लीमधलं नेतृत्व केलेलं दिसतं. आणि कॅम्पबेल आणि फिलर नावाचा व्यक्ती होता जो कानपूरला होता. ठीक आहे, त्यामुळे फिलर आणि कॅम्पबेल कुठं होते? ते कानपूरला असलेले आपल्याला दिसतील. राणी लक्ष्मीबाई या झाशी या ठिकाणी होत्या, लक्षात ठेवा. ठीक आहे, पण त्यांच्यासोबत सेम टू सेम दिसणारी त्यांची दासी होती, त्याचं नाव काशी होतं. त्यांच्यावर पण प्रश्न आला होता. फ्युरोज हा तिथं होता, लक्षात ठेवा. आणि फ्युरोजचं एक वाक्य होतं, जे वाक्य 2024च्या
कंबाईनला विचारलं होतं. मला 1857च्या उठावामध्ये एकच पुरुष दिसतो आणि ते म्हणजे राणी लक्ष्मीबाई, असं फिरोजचं वाक्य होतं. कारण सगळ्यात महत्वाचं तिथं लढताना सुद्धा त्याच्या नाकी न वालतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण सगळ्यात महत्वाचं काय, आपलेच गद्दार होते, त्यामुळे त्यांनी त्या राणी लक्ष्मीबाई त्या झाशीच्या किल्ल्याची माहिती इंग्रजांना दिली. इंग्रजांनी पाठीमागून सगळ्यात महत्वाचं काय, तोफा पाठवून तो बुरुज वगैरे पाडला आणि झाशीच्या किल्ल्यामध्ये प्रवेश केला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने नेतृत्व आणि मग हा प्रश्न विचारलाय. तर प्रश्न विचारला होता बिठूर ते कालपी, दिल्ली आणि लखनौ असा प्रवास कोणी केला. लोकांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्या इच्छा स्वतःच्याच प्रश्नासाठी होत्या, त्यामुळे त्यांच्या लढ्याला पुढे यश आलेलं नाही. जर प्रश्न विचारला तर लक्षात असू द्या, असे क्वेश्चन येतात. आणि मग सगळ्यात महत्वाचं, हा प्रश्न 57च्या उठावाबद्दलच आहे, तर तो पण प्रश्न आयोगाने विचारला होता म्हणून तो प्रश्न इथं टाकला. त्यानंतर जिवंत असलेल्या आपल्या सैनिकापेक्षा मला मृत ज्युलियस सीझर अधिक शक्तिशाली वाटतो. हे 1857च्या उठावाबद्दलच विधान खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आहे, लक्षात ठेवा. तर 1857च्या विधानाबद्दल एक क्वेश्चन होता, तो सेम प्रश्न इथं टाकलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचे एस.एन. सेन, आर.सी. मुजुमदार, कॅनिंग आणि फिरोज. तर ते वाक्य आर.सी. मुजुमदार यांचं आहे, लक्षात ठेवा. आर.सी. मुजुमदार हे व्यक्ती महत्वाचे, ज्यांची विचारधारा राष्ट्रवादी आहे, त्यामुळे राष्ट्रवादी विचारसरणीचे ते व्यक्ती आपल्याला सांगता येतील. त्यामुळे राष्ट्रवादी विचारसरणीचे असलेले आर.सी. मुजुमदार त्यांचं एक फेमस वाक्य आपल्याला सांगता येईल, लक्षात ठेवा. मला आपल्या जिवंत असलेल्या सैनिकापेक्षा मृत ज्युलियस सीझर अधिक शक्तिशाली वाटतो, कारण तो व्यक्ती संघर्ष करत असताना धारातीर्थी पडला होता. पण आपले जिवंत असलेले सैनिक ते तर मला एवढे महत्वाचे वाटत नाहीत, कारण का देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्याला जिवंत असलेल्या सैनिकांच्या हातून एकही कृती झाली नाही, म्हणून त्या उठावाला राष्ट्रीय उठाव म्हणता येणार नाही, असं वाक्य आर.सी. मुजुमदार यांचं होतं, लक्षात ठेवा. आर.सी. मुजुमदार असंही म्हणतात, मला 1857चा उठाव साखळ्यांच्या कड्यासारखा वाटतो. इंग्रजांनी एक एक साखळी सोडवायचा व्यवस्थित प्रयत्न केला, ती साखळी सगळी सुटली, लक्षात ठेवा. त्यामुळे 57च्या उठावाला साखळ्यांच्या कड्यासारखा उठाव कोण म्हणलं, तर आर.सी. मुजुमदार म्हणले होते. एस.एन. सेन यांनी 1857च्या उठावाला राष्ट्रीय उठाव म्हणले, लक्षात ठेवा. त्यामुळे राष्ट्रीय उठाव म्हणणाऱ्यांमधलं त्यांचं नाव महत्वाचं आहे. नंतर अशोक मेहता हे सुद्धा 1857च्या उठावाला राष्ट्रीय उठाव म्हणतात. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उठाव म्हणतात. त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सुद्धा 1857च्या उठावाला राष्ट्रीय उठाव म्हणतात. एस.एन. सेन सुद्धा 1857च्या उठावाला राष्ट्रीय उठाव म्हणतात. इंग्लंडचा पंतप्रधान बेंजामिन डिझरायली राष्ट्रीय उठाव मानतो. माल्सन नावाचा एक इंग्रज अधिकारी सुद्धा 1857च्या उठावाला राष्ट्रीय उठाव मानतो. पण शिपायांची भाऊगर्दी म्हणणारे कोण होते मग, तर ते न.रा. फाटक होते. तर न.रा. फाटक 57च्या उठावाला शिपायांची भाऊगर्दी म्हणतात, लक्षात ठेवा. प्रश्न विचारतात म्हणजे याचा अर्थ न.रा. फाटक 1857च्या उठावाला काय मानायला नकार देतात, राष्ट्रीय उठाव मानायला नकार देतात. आर.सी. मुजुमदार सुद्धा 1857च्या उठावाला राष्ट्रीय उठाव मानायला नकार देतात. तर लॉर्ड कॅनिंगचं पण एक महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. तर लॉर्ड कॅनिंग एक म्हणला होता, इंदोरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे आणि हैदराबादचे निजाम हे लोक जर आमच्या विरोधात उठावामध्ये लढले असते तर आम्ही यांच्या लाटेमध्ये वाहून गेलो असतो. हे वाक्य कोणाचं आहे, तर हे वाक्य कॅनिंगचं आहे, लक्षात ठेवा. संस्थानं खालसा केलेले संस्थानं वापस ज्यांच्या काळात देण्यात आले होते तो व्यक्ती सुद्धा कोण होता, कॅनिंग होता, लक्षात ठेवा. त्यामुळे कॅनिंगचं हे वाक्य सुद्धा परीक्षेला क्वेश्चन बनलेलं आहे. फिरोजचं वाक्य तर आता सांगितलं, जे राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत लढतानाचं ते वाक्य, मला या उठावात एकच पुरुष दिसतो ते म्हणजे राणी लक्ष्मीबाई. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं व्यक्ती आणि मतं यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येताना दिसतात. तर आपला पण तो भाग असला पाहिजे अभ्यास करताना आपण ते सगळे मतं करून जाणं. आपल्या नोट्समध्ये आपण 24 मतं दिलेत, तर ते मतं व्यवस्थित करा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनण्याची शक्यता असते आणि क्वेश्चन पण बनतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला खालीलपैकी कोण नव्हतं, याचा अर्थ सगळ्यात महत्वाचं पहिल्या अधिवेशनामधले असलेले सदस्य सांगा, असा क्वेश्चन येऊ शकतो. मग ते इंग्रज सदस्य असू द्या, नाहीतर सगळ्यात महत्वाचं ते भारतीय सदस्य असू द्या, तर परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो. तर सगळ्यात महत्वाचं हेनरी कॉटन पहिल्या अधिवेशनाला होता, विल्यम वेडबर्न पहिल्या अधिवेशनाला होता, आल्फ्रेड वेब पहिल्या अधिवेशनाला नव्हता, ॲलन ह्यूम पहिल्या अधिवेशनाला होते, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं 3 इंग्रज सदस्य पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. पण प्रश्न उपस्थित होते असा नव्हता, तर प्रश्न विचारला होता कोण नव्हतं, तर सगळ्यात महत्वाचं आल्फ्रेड वेब नव्हते. तुम्हाला इथं दिसेल आल्फ्रेड वेब नव्हते, हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे.
ठीक आहे, त्यामुळे अल्फ्रेड वेबर लक्षात ठेवा. नंतर दुसरा एरिया असा पण कव्हर करता येईल तुम्हाला, एक इंग्रज लोक सांगा जे खालीलपैकी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे काय राहिले होते, अध्यक्ष राहिले होते. याचा अर्थ इंग्रज व्यक्ती आणि अध्यक्ष यांच्या जोड्या लावा, असा परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा 4 लोक 5 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते. त्यामुळे 4 लोक 5 वेळा म्हणजे एक व्यक्ती डबल राहिला. बघा 1888चं काँग्रेसचं अधिवेशन ज्याचा अध्यक्ष जॉर्ज ह्यूल होता. 1889चं काँग्रेसचं अधिवेशन ज्याचा अध्यक्ष विल्यम वेडरबर्न होता. त्यानंतर 1894चं अधिवेशन ज्याचा अध्यक्ष अल्फ्रेड वेब होता. हा वेब 1894च्या मद्रासमध्ये भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचा अध्यक्ष राहिला होता. त्यानंतर 1904 बॉम्बेमध्ये भरलेल्या अधिवेशनाचा अध्यक्ष हेनरी कॉटन होता आणि 1910 अलाहाबादमध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा अध्यक्ष विल्यम वेडरबर्न होता. वेडरबर्न 2 ठिकाणी अध्यक्ष होते, 1889 आणि 1910. म्हणजे याचा अर्थ 4 लोक 5 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे काय राहिले, अध्यक्ष राहिले. क्वेश्चन बनू शकतो, इन्फॉर्मेशन माहित पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पहिल्या अधिवेशनाला उपस्थित असलेले 3 जण कोण होते, तर हे आणि ॲलन ह्युम तर काँग्रेसचा संस्थापक होता. त्यासोबत त्याचे 2 मित्र पण होते आणि ते मित्र पण महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न विचारलाय कोण उपस्थित नव्हतं, तर कोण उपस्थित होते पहिले माहित पाहिजे, तर आपल्याला नव्हतं शोधता येईल. तर या सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या. ब्रिटिश नियमांतर्गत खाली दिलेल्या कोणत्या आयोगानं दुष्काळ संहिता तयार केली. गट क ला प्रश्न होता बघा, दुष्काळ आयोग. ठीक आहे, आणि त्यामुळे दुष्काळ संहिता कोणी तयार केली अशा पद्धतीचा तो प्रश्न आहे. तर सगळ्यात महत्वाचं त्याचं उत्तर आहे स्ट्रॅची आयोग. आणि स्ट्रॅची आयोग हा लॉर्ड लिटनच्या काळात नेमला गेलेला आयोग होता. त्यांनी दुष्काळ संहिता स्थापन करायला सांगितलेलं आपल्याला दिसतं. पण दुष्काळ संहिता ही पुढे जाऊन कुणाच्या काळात तयार झाली होती, तर रिपनच्या काळात तयार झाली होती, लक्षात ठेवा. पण स्ट्रॅची आयोगानं ती शिफारस केली होती आणि लिटनच्या काळामध्ये तो दुष्काळ आयोग नेमण्यात आला होता. ठीक आहे, लक्षात असू द्या. तर वुडहेड आयोग हा 1945-46 होता. तेव्हा भारताचे सगळ्यात महत्वाचे व्हाईसराय कोण होते, वेवेल होते. बंगालमध्ये दुष्काळ पडला होता, त्याची माहिती गोळा करणं हा वुडहेड आयोगाचा काय होता, हेतू होता. त्यानंतर वेल्बी आयोग, आता वेल्बी कमिशन होतं, लक्षात ठेवा. तो काय दुष्काळाचा आयोग नव्हता. हे 3 दुष्काळ आयोग आहेत. मॅकडोनल आयोग हा कोणाच्या काळात होता, कर्जनच्या काळात होता, लक्षात ठेवा. त्यामुळे दुष्काळासाठी फंड उभा करा अशा पद्धतीनं त्यांनी शिफारस केली होती. त्यानंतर स्ट्रॅची आयोग लिटनच्या काळात होता, दुष्काळ संहिता तयार करायला सांगितली. वेल्बी कमिशन होतं जे 1895ला नेमण्यात आलं होतं आणि 1900ला त्यांनी आपला रिपोर्ट दिला. ह्या वेल्बी कमिशनला रॉयल कमिशन असं पण म्हणतात. भारतीयांच्या जमा खर्चाची चौकशी करणं हे वेल्बी कमिशनचा हेतू होता. तर वेल्बी कमिशन मध्ये एकमेव भारतीय सदस्य होते, त्यांचं नाव होतं दादाबाई नौरोजी. यांच्यावर सुद्धा कंबाईनच्या मेन्सला आयोगाने प्रश्न विचारला होता. आणि वेल्बी कमिशन समोर साक्ष देणारे पहिली व्यक्ती कोण होते, तर पहिले व्यक्ती गोपाळकृष्ण गोखले होते. दुसरे व्यक्ती दिनशा वाच्चा होते. तिसरे व्यक्ती सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. चौथे व्यक्ती सुब्रमण्यम अय्यर होते. 5वे व्यक्ती सर सय्यद अहमद खान होते. या सगळ्या लोकांनी वेल्बी कमिशन समोर साक्ष दिलेली, लक्षात ठेवा. पण दुष्काळ कमिशन 3 होते, 3 लक्षात असू द्या. प्रश्न असा पण विचारतात दुष्काळ आयोगाचा क्रम लावा, कारण 2 प्रश्न गट क ला दुष्काळ आयोगावर होते, लक्षात ठेवा. त्यामुळे 6च दुष्काळ आयोग आहेत. तर ती माहिती व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे. आपले जमीन महसूल सुधारणा नोट्स आहेत, या जमीन महसूल सुधारणा या नोट्स मधून तुम्ही ते दुष्काळ आयोग करू शकता, सगळ्यात दिलेत. सगळ्यात महत्वाचं दुष्काळ आयोगाशी संबंधित काही महत्वाचे संभाव्य प्रश्न आपल्या टेलिग्रामला पण टाकलेले आहेत. आपलं टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करून ठेवा. हिस्ट्री 188 असं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. तर टेलिग्राम चॅनल बऱ्याचशा लोकांना हिस्ट्री बाय पवन सर सापडत नाही, लक्षात ठेवा. पण आपलं टेलिग्राम चॅनल @हिस्ट्री 188 त्याच्यावर दिलेले संभाव्य प्रश्न 2024च्या गट ब ला क ला मेन्सला आलेत. त्यामुळे कंटिन्यू आपण प्रश्न टाकतो तिथे सराव प्रश्न, तो पुढच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच असतात. तर लक्षात ठेवा आझाद सेवा दल कोणाचा आहे, आता गट ब चा क चा प्रश्न होता, आपण आपल्या टेलिग्रामला टाकलेला. त्यानंतर फैजपूरला अधिवेशन झालं, त्याचे सेक्रेटरी कोण होते, आपल्या नोट्स मध्ये आपल्या त्या टेलिग्रामला प्रश्न टाकला होता, तो प्रश्न आयोगाने विचारला. हिस्ट्री 188 हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा, त्यातून तुम्हाला बरेचसे संभाव्य प्रश्न सोडवता येतील. ठीक आहे, लेक्चर झाल्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता की हे महत्वाचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं 3 आयोग होते दुष्काळ संदर्भात, तर ते माहिती असू द्या.
त्यानंतर 1875च्या दक्कनच्या उठावाबद्दल खालीलपैकी कोणती विधान सत्य आहेत ते ओळखा. ठीक आहे, आता बघा, दक्कनच्या उठावामुळे द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ अधिनियम 1879 द्वारे शेतकऱ्यांना संरक्षण मिळालं. बरोबर, कारण डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा 1879 ला झालेला शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठीचा तो कायदा होता. त्यानंतर इंग्रजांनी तत्परतेनं दडपशाही केल्यामुळे हा उठाव संपूर्ण महाराष्ट्रात पसरला नाही, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं, हा उठाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला नव्हता, कारण का त्या भागामध्ये इंग्रजांनी लगेच दडपून टाकण्याचा काय केला, प्रयत्न केला. त्यानंतर अमेरिकेमधील गृहयुद्धामध्ये निर्माण झालेल्या कापसाच्या कृत्रिम मागणीचा परिणामी दक्कन क्षेत्रात भरपूर प्रमाणात उत्पादित केलेला कापूस शेतकऱ्यांच्या निर्धनतेस कारणीभूत ठरला. बरोबर, कारण उत्पादन एवढं वाढलं होतं, त्याच्या पद्धतीनं भाव मात्र त्याला मिळाला नव्हता, म्हणून शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या सगळा संतोष होता आणि या सगळ्याचा परिणाम दक्कनच्या उठावामध्ये आपल्याला 1875 ला दिसतो. पण लक्षात ठेवा, दक्कनच्या उठावाला या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे दक्कनच्या उठावाबद्दलची पूर्ण माहिती आपण 100, 150, 200 या युट्यूबच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. तिथून तुम्ही सगळा उठाव कव्हर करा. त्या लेक्चरमध्ये तुम्हाला दक्कनचा उठाव पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला जाईल, म्हणजे सुरुवात झाल्यापासून ते शेवटपर्यंत. पण नेतृत्व 2 लोकांनी केलं, लक्षात ठेवा. एक ग.वा. जोशी होते, ज्यांच्यावर प्रश्न आला होता, कारण त्यांनी खादीचा वेश परिधान करून ते राणीला शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले होते. आणि दुसरे व्यक्ती महात्मा फुले होते, ज्यांनी शेतकऱ्यांच्या वेशामध्ये जाऊन ड्यूक ऑफ कॅनॉटला शेतकऱ्यांची परिस्थिती मांडली होती. त्यामुळे ग.वा. जोशी आणि महात्मा फुले या 2 लोकांनी नेतृत्व केलं. परिणाम असा झाला, सरकारनं डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा कायदा पास केला. पण याच उठावाला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होतात. 100% परीक्षेला क्वेश्चन असू शकतो. आपण जे लेक्चर घेणार आहे त्यामध्ये त्या 150 वर्षाच्या ह्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये ते घेऊया, लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तर आहे अ ब क. सगळेच विधानं तुम्हाला सत्य किंवा बरोबर सांगता येतील. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं असा युक्तिवाद केला की इंग्रजी शिक्षणामुळे असे भारतीय तयार होतील जे रक्त आणि रंगाने भारतीय असतील, पण अभिरुची, आवड निवड, मतं ही मात्र त्यांची ब्रिटिशांसारखी असेल, लक्षात ठेवा. असं म्हणणारा कोण होता? तर इंग्रजी शिक्षणामुळे असं होईल असं वाक्य कोणाचं होतं? तर ते वाक्य होतं लॉर्ड मेकॉले, लक्षात ठेवा. तर लॉर्ड मेकॉलेनं इंग्रजी शिक्षणाचा ठराव मांडत असताना अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं होतं, आपल्याला भारतीय लोक रक्त आणि रंगाने चालतील, पण विचार, अभिरुची, आवड निवड, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे इंग्रजांसारखं असलं पाहिजे, असं मत त्यानं मांडलेलं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यानं सांगितलेला जो ठराव होता का, तो 7 मार्च 1835 ला मंजूर झाला होता. आणि त्या दिवसापासून भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली होती. आणि त्याच्या रिपोर्टचं नाव होतं मिनिट ऑन इंडियन एज्युकेशन. त्यामुळे लक्षात असू द्या, मिनिट ऑन इंडियन एज्युकेशन हा रिपोर्ट कोणाचा होता? तर तो रिपोर्ट मेकॉलेचा होता, लक्षात ठेवा. आणि मिनिट ऑन इंडियन एज्युकेशनच्या माध्यमातून 7 मार्च 1835 पासून इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. एवढंच नाही तर शिक्षणामध्ये त्याने एक सिद्धांत मांडला, त्या सिद्धांताचं नाव होतं जिरप्ता सिद्धांत. त्यानं मांडला जिरप्ता सिद्धांत. उच्च लोकांना फक्त शिक्षण द्या, त्यांच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत ते शिक्षण जाईल, असा विचार मेकॉलेचा होता. आणि मेकॉलेने तो विचार मांडलेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे मेकॉलेचा जिरप्ता सिद्धांतावर टीका करणारे पुढे महात्मा फुले होते. एवढंच नाही तर चार्ल्स वूड यांनी सुद्धा मेकॉलेचा जिरप्ता सिद्धांत नाकारला होता. पण मेकॉले महत्वाचा आहे, मेकॉलेवर परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो. त्यामुळे मेकॉले बद्दल, त्याच्या वाक्याबद्दल, हे वाक्य लक्षात असू द्या, परीक्षेसाठी महत्वाचं आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला गंगाधर गाडगीळ यांच्यासारखे अर्थशास्त्राचे विद्वान हे आधुनिक भारताचे शिल्पकार मानतात, लक्षात ठेवा. त्यामुळे खालीलपैकी गंगाधर गाडगीळ, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला? 4 व्यक्ती दिलेत. तर त्या 4 व्यक्तींना गंगाधर गाडगीळ असं म्हणले होते, त्या 4 पैकी एका व्यक्तीला, की ते व्यक्ती आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. मग दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, जगन्नाथ शंकर सेठ आणि लॉर्ड डलहौसी. तर आधुनिक भारताचे शिल्पकार असं गंगाधर गाडगीळ कोणाला म्हणले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जगन्नाथ शंकर सेठ. त्यामुळे जगन्नाथ शंकर सेठ आपल्याला ॲज अ समाजसुधारक म्हणून महत्वाचे आहेत, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे जगन्नाथ शंकर सेठ यांना गंगाधर गाडगीळ आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणले आहेत, लक्षात ठेवा. ते त्यांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेलं मत आहे, जे की परीक्षेला प्रश्नाच्या स्वरूपात पुढच्या काळात येऊ शकतं. आणि ते महत्वाचं मत आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे जगन्नाथ शंकर सेठ यांनी जे आर्थिक विचार मांडले होते का, त्यांनी मांडलेल्या आर्थिक विचारांचं सगळं
सार पुढं दोन लोकांच्या कार्यात आहे आणि ते दोन लोक म्हणजे दादाबाई नौरोजी आणि न्यायमूर्ती रानडे. त्यामुळे त्यांनी जे आर्थिक विचार मांडले त्या आर्थिक विचारांची त्यांनी मांडलेले विचार ते पुढे नौरोजी आणि रानडे यांच्या कार्यामध्ये आपल्याला दिसतील. त्यामुळं जगन्नाथ शंकर शेठ यांचं कार्य हे आपल्याला त्याच्या माध्यमातून सांगता येईल. त्यानंतर त्यांची सगळ्यात महत्वाची संघटनेवर प्रश्न असतो बॉम्बे असोसिएशन, जी महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे आणि त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनला पण जाऊ शकतो. ठीक आहे. 1803 ला त्यांचा जन्म झाला, 1865 पर्यंत त्यांचं आयुष्य होतं लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या असलेल्या संपत्तीचा वापर सामाजिक कार्यासाठी त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. एल्फिस्टनला खूप मोठं एज्युकेशनच्या बाबतीत सहकार्य जगन्नाथ शंकर शेठ यांचं राहिलं होतं. त्यामुळे जगन्नाथ शंकर शेठ यांनी एल्फिस्टनला मदत केली. एल्फिस्टनचं स्मारक असावं यासाठी 3 लाख रुपयाचा निधी जमा केला. त्यातले 25,000 रुपये देणारे स्वतः कोण होते? जगन्नाथ शंकर शेठ होते. बाकी मग त्यांच्याबद्दल पुढच्या काळात प्रश्न कव्हर करू आपण, त्यातून ते क्वेश्चन सुद्धा काय होतील कव्हर होतील. आधुनिक भारताचा शिल्पकार कोणाला म्हणतात? तर लॉर्ड वेलस्लीला म्हणतात लक्षात ठेवा. त्यामुळे आधुनिक भारताचा शिल्पकार कोण होतं? तर आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणून आपण वेलस्लीला ओळखतो. आपल्या युट्यूबला वेलस्ली बद्दल 1 तासाचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघा. त्याच्या पलीकडे आयोग तुम्हाला कधीच क्वेश्चन विचारणार नाही, कारण वेलस्ली अख्खी त्या 1 तासाच्या व्हिडिओ मधून युट्यूब मधून आपण कव्हर केलेले आहेत लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर खाली दिलेल्या 2 विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे म्हणजे बरोबर विधान ओळखा. तर 1929 मध्ये मान्यता दिल्या गेलेल्या शारदा कायद्याप्रमाणे 14 वर्षाखालील कमी वयाची मुलगी आणि 18 वर्षाखालील कमी वयाचा मुलगा लग्न करू शकत नव्हते. बरोबर. म्हणजे याचा अर्थ 1929च्या कायद्यानं मुलाचं वय 18 आणि मुलीचं वय 14 लागत होतं आणि तो कायद्याचं नाव होतं शारदा कायदा. तर आयर्विनच्या काळामध्ये केलेला कायदा जो बालविवाहासाठी होता ते वाक्य बरोबर आहे लक्षात ठेवा. त्या दुसरं वाक्य 1891 मध्ये मान्यता दिल्या गेलेल्या कायद्याने आंतरजातीय आणि आंतरसमाजीय विवाहाला मंजुरी दिली. हे विधान मात्र चूक आहे लक्षात ठेवा. कारण का 1891चा कायदा त्याला तुम्ही संमती वयाचा कायदा म्हणता, जो बालविवाहासाठी होता लक्षात ठेवा, ज्यानं मुलीच्या लग्नाचं वय 10 वर्षावरून 12 करायचं होतं. आणि त्या कायद्याला तुम्ही संमती वयाचा कायदा म्हणू शकता किंवा त्या कायद्याला तुम्ही एज ऑफ कन्सेंट ऍक्ट असं पण म्हणू शकता. त्यामुळे एज ऑफ कन्सेंट ऍक्ट असंही त्या कायद्याला म्हणतात. जो कायदा करण्यासाठी 2 लोकांनी पाठिंबा दिला, एस बंगाली यांनी पाठपुरावा केला आणि बेहरामजी मलबारी यांनी पाठपुरावा केला. बेहरामजी मलबारी यांना बालविवाह विरोधी चळवळीचं जनक म्हणतात. त्यामुळे बालविवाह विरोधी चळवळीचं जनक कोणाला म्हणतात असं जर विचारलं तर ते व्यक्ती सगळ्यात महत्वाचं बेहरामजी मलबारी. त्यामुळे बेहरामजी मलबारी महत्वाचे आहेत, एस बंगाली महत्वाचे आहेत. या कायद्याला समर्थन गोपाळ गणेश आगरकरांनी दिलं होतं. या कायद्याला समर्थन पंडित रमाबाईंनी दिलं होतं. पण या कायद्याला विरोध मात्र करणारे कोण होते? तर ते होते लोकमान्य टिळक. त्यामुळे 1891 ला केलेल्या संमती वयाच्या कायद्याला टिळकांचा विरोध होता लक्षात ठेवा. पण या कायद्यामध्ये आंतरजातीय काय संबंध नव्हता. हा कायदा बालविवाहासाठी होता. पण आंतरजातीय आणि आंतरसमाजीय संबंध कुठं होता? तर तो कायदा 1872चा होता. त्याला नेटिव्ह मॅरेज ऍक्ट असं म्हणतात, ज्यानं मुलाचं 18 आणि मुलीचं 14 वय होतं. पण त्या कायद्यानं तुम्ही आंतरजातीय विवाह सुद्धा करू शकत होता लक्षात ठेवा. आणि या कायद्यानं पंडित रमाबाईंनी पुढच्या काळात लग्न केलेलं आपल्याला दिसतं लक्षात ठेवा. त्यामुळे 1872च्या नेटिव्ह मॅरेज ऍक्ट मध्ये बालविवाह आंतरजातीय विवाहाची तरतूद आहे. पण 1892च्या कायद्यामध्ये आंतरजातीय विवाहाची तरतूद नव्हती लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला ते वाक्य चुकीचं सांगता येईल. त्यामुळे ब चुकीचं आहे. आपल्याला योग्य ओळखायचं आहे तर फक्त अ बरोबर आहे आणि मग पर्याय केवळ अयोग्य हे 1 नंबरला तुम्हाला दिसतं लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपला हा 15 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यामुळे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचे हे जे 15 प्रश्न आहेत का ते 2024च्या त्या 2024ला जो कंबाईनचा पेपर झाला होता का त्याच्या आधारावर आहेत आणि ही सगळी टेस्ट सिरीज त्याच्याच आधारावर असेल. त्यामुळे लक्षात ठेवा पहिले 4 पेपर, आता पहिला 2024चा पेपर आहे, ह्याच्या पुढचा 2023च्या कंबाईनचा पेपर आहे का त्याच्या आधारावर सेम टू सेम असेल. 10 जरी प्रश्न असले तरी आपण पुढचे जे 5 प्रश्न आहेत का त्या अनुषंगानेच महत्वाचे टॉपिक नुसार टाकलेले आहेत. त्यानंतर 2023, त्यानंतर 2022 आणि त्यानंतर 2021. ठीक आहे. टाइम टेबल तुम्हाला ऍप मध्ये टाकलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं अशा पद्धतीने हे 4
पेपर असतील जे की पाठीमागच्या पॅटर्न तुम्हाला लक्षात येईल यासाठी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर पुढच्या टेस्ट असतील का ते मिक्स सगळे क्वेश्चन असतील, पण सगळ्यात महत्त्वाचं ते मिक्स टॉपिक नुसार क्वेश्चन तुम्हाला दिले जातील लक्षात ठेवा। म्हणजे प्रत्येक टॉपिकचा त्या पेपरमध्ये समावेश असेल जे की IMP सगळा भाग असणार आहे आणि हा सगळा भाग आपण या प्रश्नाच्या माध्यमातून आणि विश्लेषणाच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे सगळी रिव्हिजन टेस्ट सिरीज असेल लक्षात ठेवा, ज्याच्या माध्यमातून आपण 12 टेस्ट टाकणार आहे आणि त्या टेस्टमध्ये प्रत्येक टेस्टमध्ये 15 क्वेश्चन असणार आहेत, ठीक आहे। त्यामुळे त्याची फी फक्त नाममात्र आपण 99 रुपये ठेवलेले आहे। आपल्या ॲपवर जाऊन तुम्ही टेस्ट जॉईन करू शकता, त्याचं नाव बूस्टर 5.0 असं त्या टेस्ट सिरीजचं नाव आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। आज आपण टाइम टेबल टाकले 17 तारखेपर्यंत आपण तो सगळा पेपर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि 21 डिसेंबरला आपली कंबाईन असणार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये आपण याच्याकडे बघूया आणि ह्या 15 टेस्टच्या माध्यमातून तुमचं 12 टेस्टच्या माध्यमातून महत्त्वाचा एरिया आणि संभाव्य क्वेश्चन पॉइंट आणि उपपॉइंट म्हणजे मुद्दे आणि सबमुद्दे हे आपण त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा काय करू प्रयत्न करू। तर 24चा आजचा पेपर होता, पुढचे 3 पण पाठीमागच्या पेपरनुसार येतील आणि नंतर मग सगळ्यात महत्त्वाचं सगळ्याच पेपरमधून तुमचा महत्त्वाचा एरिया कव्हर होईल लक्षात ठेवा। तर तुम्ही प्रत्येकानं जॉईन करण्यासारखी टेस्ट सिरीज ज्याच्या माध्यमातून तुमची ते रिव्हिजन होईल लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा पद्धतीने इथपर्यंतचा भाग सगळा बघूया, पेपर सोडवा, त्याच्यामध्ये सगळे व्यवस्थित लिहून घ्या आणि सगळ्या गोष्टीची व्यवस्थित टॉपिक नुसार रिव्हिजन करा। ज्या ज्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन येतात तो एरिया कव्हर करण्याचा जास्तीत जास्त आपला काय राहील प्रयत्न राहील। धन्यवाद।